आज आपण बघणार आहे आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा रेसिपी। त्यासाठी लागणारे 2 वाट्या साबुदाणा भिजलेला दोन्ही सकाळी भिजवला होता, 5-6 तास भिजू घालायचा। त्यानंतर 1 वाटी साबुदाणा कोट आणि 1 बटाटा। त्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या पण लागणार आहेत, पण त्या मी घ्यायला विसरली आहे। तुम्ही घ्यायला विसरू नका। त्या पण बारीक नाही चिरायच्या, छान मोठ्या मोठ्या चिरायच्या, म्हणजे खाताना पण ज्यांना खायच्या नाही ते अलग काढून ठेवू शकतात, नाहीतर ते खाऊ पण शकतात, खायला पण छान लागतात। मी साबुदाण्यामध्ये मीठ मिक्स केलेलं आहे उपवासाचं, आणि 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट मिक्स करते, म्हणजे साबुदाणा हा मोकळा आणि खायला पण छान लागतो आणि शिजतो पण खूप छान। त्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची। साल काढल्यावर तो बटाटा ग्राइंडरला नुसता बारीक करायचा, एकदम बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला, थोडंसं किसून घ्यायचं, किसल्यासारखा ग्राइंड करायचा। त्यानंतर तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहे साबुदाणा मोकळा होण्यासाठी काय करायचं म्हणून। तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर ह्या ग्राइंडरमध्ये तुम्ही बारीक म्हणजे साधारण तुकडे केलेले बटाट्याचे काप ग्राइंडिंग करून घ्या। ते ग्राइंडिंग झाल्यावर ते बघा, मी जास्त ग्राइंड करत नाही आहे, साधारण ग्राइंडिंग करून घेत आहे। त्यानंतर तुम्ही बघा जास्त ग्राइंडिंग केलं नाही, थोडे पीसेस पण राहिले पाहिजे, ते पण साबुदाण्यामध्ये खायला पण छान लागतात, आणि ते साबुदाणा पण सुटसुटीत मोकळा होतो आणि मऊ लुसलुशीत राहतो। साबुदाणा कसा भिजवायचा यासाठी मी लास्टला एक ट्रिक सांगणार आहे, तुम्ही ते काय सांगणार आहे बघायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे, तुम्हाला वाटलं तुम्ही तूप पण टाकू शकता। मी शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे। त्यानंतर मी ते बघून घ्या, मी मोठ्या मोठ्या मिरच्या टाकलेल्या आहेत, कारण त्या तिखट पण येतो, आणि ज्यांना मिरच्या खायच्या नसतात ती मिरच्या काढून पण ठेवू शकतात। त्यानंतर तो मी जे बटाट्याचा हे केलेला आहे, बटाटे ग्राइंड करून घेतलेले आहे, त्या तेलामध्ये ते बटाटे पण सोडून दिले, थोडेसे किंचित तेलामध्ये छान होऊ द्यायचे। थोडे एक 20 मिनिट परतले की त्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं। झाकण ठेवलं की 5 ते 7 सेकंद झाकण राहू द्यायचं, 20 ते 30 मिनिट नाही, 20 ते 30 सेकंद परतून घ्यायचं। नंतर त्यावर झाकण ठेवायचं। झाकण ठेवलं की थोडा बटाटा मऊ होतो। त्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे मीठ मिक्स केलेला साबुदाणा आहे तो त्यात सोडून द्यायचा, तो चांगला परतून घ्यायचा, आणि उरलेला जो साबुदाण्याचा कूट आहे तो पण त्यात मिक्स करायचा। यामुळे साबुदाणा सुटसुटीत मोकळा होतो आणि खायला पण खूप छान लागतो। आणि हा साबुदाणा तुम्ही थंड जरी खाल्ला ना तरी पण खायला खूप छान लागतो। एकदा आवर्जून करून बघा। असेही कोणते कार्तिक एकादशी, आषाढी एकादशी, तुम्ही गुरुवार वगैरे करत असाल तरी अशा प्रकारे साबुदाणा खरंच करून बघा, खूप छान लागतो खायला। आणि व्हिडिओ आवडला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। असाही दिसायला मोकळा दिसतोय कारण मी जास्त साहित्य टाकलंच नाही, कमी साहित्यात चांगला साबुदाणा कसा बनवायचा, आणि माझ्या चॅनलवर मी कमी साहित्यात घरगुती साहित्यात कशा रेसिपी बनवायच्या ते पण मी टाकणार आहे। तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या हेल्पमुळे मला थोडी मदत पण होईल, आणि मला पण प्रोत्साहन मिळेल की नाही मी अजून पण छान व्हिडिओ बनवू शकेल म्हणून। आणि तुम्ही जर साबुदाणा खिचडी करून बघितली तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची कशी झाली। माझी तर मोकळी झाली बाबा।
मी तर करून बघते आणि नेहमी तशी करते. मी 2-3 ती 4 प्रकारची खिचडी करते. मी तुम्हाला जर हवी असेल तर मी नक्की ते व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करायला व्हिडिओ टाकायला विसरणार नाही. आणि साबुदाणा मोकळा व्हायसाठी काय करायचे, 2 वाटी साबुदाणा असेल तर पूर्ण धुवून घ्यायचा 2 पाण्याने आणि अर्धा इंच पाणी वर तर राहील एवढं पाणी त्यात ठेवायचं आणि झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजू घालायचा. कुठलाही साबुदाणा असो, एवढा मोकळा आणि सुटसुटीत आणि खायला इतका चवीचा होतो की तुम्ही विचार पण करणार नाही. आता बघा माझा साबुदाणा मोकळा आणि सुटसुटीत झाला आहे. त्याच्यावर मी माझ्याकडे गार्लिक करायला काही नसल्यामुळे मी अनारचे दाणे, डाळिंबाचे दाणे गार्लिक केलेले आहे. तुम्ही पण करून बघा आणि साबुदाणा कसा झाला कमेंट करायला विसरू नका. बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.